सध्या सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। सततच्या पावसानं शेतांमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांना पुरेसा ओलावा मिळाल्यानं पिकांची वाढ चांगली होत असून शेतांमध्ये हिरवाई पसरली आहे। मात्र पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय। त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतात साचलेले पाणी लवकर बाहेर न गेल्यास पिके कुजण्याचा धोका निर्माण होईल आणि उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। पाणी साठण्याची परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावं लागू शकतं। कृषी तज्ज्ञांच्या मते पाऊस पिकांसाठी लाभदायक असला तरी शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास पिकांच्या मुळांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि पिके खराब होण्याचा धोका वाढतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधून आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन शासनानं केलं।